माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे न्याय मागण्यासाठी गेलेल्या एका महिला शिक्षिकावरच गुन्हा दाखल करण्यात येणे हा कोणता न्याय आहे, असा सवाल आदिवासी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला। मागील 2 दिवसांपूर्वी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी शिक्षिका शीतल काळे यांच्या विरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणानंतर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या शीतल काळे यांनी पती, 2 मुले आणि आदिवासी समाजाच्या शिष्टमंडळासह बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेतली। या भेटीत सीईओ कुशल जैन यांनी शीतल काळे यांचे मागील 10 वर्षांपासून प्रलंबित असलेले फरकाच्या पैसे देण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळांनी सांगितले। तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी तुमच्या विरोधात तक्रार दिली असेल तर तुम्हालाही तुमची बाजू मांडण्याचा अधिकार आहे। विभाग प्रमुख दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सीईओ यांनी दिल्याची माहिती शिष्टमंडळाने माध्यमांना दिली। यावेळी शिक्षिका शीतल काळे यांच्यासह माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, नकुल चव्हाण, चिट्ट पवार आदी उपस्थित होते। कंप्लीट दाखल होत नाही आणि यांची मी माझ्यावर हे असं का करताय म्हणून थकीत बिलासाठी तुम्ही वेगळ्या अशा चुकीच्या टिपा का करताय म्हणून मी विचारायला गेले तर माझ्यावरच पुन्हा दाखल होते। मला कुठं नाही भेटलं म्हणून आज मी इथे शिवसाहेब ते थकीत बिलच काढायला थकीत बिल काढून जे आहे ते मॅडम तुमच्यावर विनाकारण म्हणजे गुन्हा दाखल झाला असं तुम्हाला वाटतं का? हो, विनाकारणच माझ्यावर मला सगळं बोलतोय माझी गुन्हा त्यांच्यावरती दाखल व्हावा। मी फेब्रुवारी महिन्यापासून गुन्हा दाखल करण्यासाठी सचिन जगताप साहेब।